हॅलो स्टुडंट्स, मी प्रोफेसर मृणाल चोकोते. आपण युनिट नंबर 5 स्टार्ट करतोय बघा. तर युनिट नंबर 5 काय आहे बघा, लेजिस्लेटिव्ह ॲक्ट्स. काय आहे लेजिस्लेटिव्ह ॲक्ट. ठीक आहे, तर हा बघा 12 मार्क्सचा चॅप्टर आहे. ठीक आहे, तर हा मॅनेजमेंट सब्जेक्टचा आपल्या लास्टचा चॅप्टर आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण काय बघणार आहे बघा, लेजिस्लेटिव्ह ॲक्ट बघणार आहे. तर लेजिस्लेटिव्ह ॲक्ट्स म्हणजे काय, कायदे. वेगवेगळे जे काही कायदे आहेत तर ते म्हणजे काय येते बघा, ॲक्ट्स येतात. ठीक आहे, सॉरी. त्यानंतर बघा लेगिस्लेशन्स द प्रिपेरिंग अँड एनॲक्टिंग ऑफ लॉज बाय लोकल, स्टेट और नॅशनल लेजिस्लेटिव्स. ठीक आहे, म्हणजे काय येतं लेगिस्टर्स. तर ह्याच्यामध्ये काय येतं बघा, तर लोकल जे काही, त्यानंतर स्टेट म्हणजे राज्य. ठीक आहे, नॅशनल म्हणजे जे काही राष्ट्रीय, असे जे काही लेगिस्टर्स आहेत, जे लोकल असेल, स्टेट असेल आणि नॅशनल, तर असे जे काही लेगिस्टर्स आहेत तर त्यांनी काय केलेले असतात बघा, कायदे तयार करतात. आणि ते कायदेच काय केले जातात बघा, अंमलात आणले जातात. त्यांनी काय करतात बघा, कायदे तयार करतात. म्हणजे लेजिस्लेटिव्ह म्हणजे काय येतं बघा, एखादं विधान. लेजिस्लेटिव्ह म्हणजे काय येतं, एखादं विधान. मग जे कोणी लेगिस्टर्स आहेत तर त्या लेगिस्टर्सनी म्हणजे विधानसभा आहे, जे लोकल असेल, स्टेट आणि नॅशनल ह्याचे जे काही विधानसभा आहेत तर त्यांनी जे काही कायदे तयार केलेले आहेत तर ते कायदे काय केले जातात बघा, अंमलात आणले जातात. ठीक आहे, म्हणजेच काय, लेजिस्लेटिव्ह ॲक्ट्स. ठीक आहे, त्यानंतर बघा काय आहे, इन अदर कंटेक्स्ट इट इज समटाइम्स यूज टू अप्लाय टू म्युनिसिपल ऑर्डिनन्स अँड टू द रूल्स अँड रेग्युलेशन ऑफ administrative agencies pass in exercises of delegated legislative functions. ठीक आहे, म्हणजे काय बघा की ह्याच्यामध्ये काय केलेलं असतं की बघा, कधी कधी काय होतं, एखादी आपली नगरपालिका म्हणजे काय, म्युन्सिपल. ठीक आहे, तर जे काही नगरपालिका आहे तर नगरपालिका असेल किंवा काय आहे बघा की एखादं कायदेविषयी जो कोणी हे रूल्स आणि रेग्युलेशनचे जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एजन्सीज असतात, रूल्स अँड रेग्युलेशनचे जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काय आहे एजन्सीज, तर त्यांच्यावर काय केलं जातात बघा, पास केलं जातं इन एक्झरसाइजेस ऑफ डेलिगेटेड लेजिस्लेटिव्ह फंक्शन्स. म्हणजे काय की बघा की एखादं जे काही बघा नगरपालिका असेल तर त्याच्या अध्यादेशावर किंवा जे काही प्रायोजित केलेली कायदेविषयक कामाचे जे काही हे आहेत, एजन्सीज आहेत, तर त्यांना त्यांच्या जे काही नियम म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशन्स काय केलं जातं बघा, त्याच्यावर लागू करण्यासाठी वापरले जातात. रूल्स आणि नियम, जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत तर ते त्यांच्यावर लागू करण्यासाठी काय केले जातात बघा, वापरले जातात. लक्षात आलं. लेजिस्लेटिव्ह म्हणजे काय की जे कोणी लोकल असेल, स्टेट असेल आणि नॅशनल, तर ह्यांच्या विधानसभेतून जे काही आपलं ॲक्ट म्हणजे जे काही आपलं रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात तर ते कायदे, रूल्स अँड रेग्युलेशन्स म्हणजेच काय येतं बघा, आपले ॲक्ट. बरोबर आहे, तर ॲक्ट तयार करतात आणि ते ॲक्टच काय केले जातात बघा, अंमलात आणले जातात. ते ॲक्टच काय केले जातात तर अंमलात आणले जातात. ठीक आहे, तर लक्षात आलं. लेजिस्लेटिव्ह ॲक्ट म्हणजे काय की तुम्ही तयार केला म्हणून ते ॲक्ट आहे किंवा मी तयार केले म्हणून ते ॲक्ट आहे असं असतं का, नाही. तर ते ॲक्ट हे एका विधानसभेतून काय केलेलं असतं बघा, तयार केलेलं असतं आणि त्यालाच आपण काय म्हणतो बघा, लेजिस्लेटिव्ह ॲक्ट म्हणतो. लक्षात आलं. ठीक आहे, त्यानंतर बघा हे वेगवेगळे काय आहेत बघा, ॲक्ट्स आहेत आणि ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये आपण हे सगळे काय करणार आहे बघा, ॲक्ट बघणार आहे. ठीक आहे, तर वेगवेगळे हे ॲक्ट्स आहेत. फक्त ह्याच्यामध्ये आपण काय बघतोय बघा की ॲक्टची नावं काय काय आहेत, म्हणजे नेम ऑफ ॲक्ट्स आणि त्या ॲक्टची जे काही सन आहे, म्हणजे कधी तो ॲक्ट्स तयार झालेला आहे. तर तुम्हाला क्वेश्चन पेपरला क्वेश्चन असा विचारला जातो, इसवी सन साली, ह्या साली हा कुठला ॲक्ट तयार झाला. तर हे जे काही नेम्स इकडचे आणि त्याच्या समोर जे दिलेत ना, 1947, 1926,
तर हे तुम्ही काय करा बघा, लक्षात ठेवा. क्वेश्चन पेपरला हे लक्षात ठेवा. हे क्वेश्चन पेपरला क्वेश्चन असला जातो. कधी कधी कोणता ॲक्ट्स कधी कधी झाला तर हा क्वेश्चन असतो. ठीक आहे. तर बघा आपण फक्त काय करायचं आहे आता, फक्त नेम बघायचे आहेत आपण. ठीक आहे. इन डिटेल ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला सगळं बघायचंच आहे. ठीक आहे. तर बघा हे काय आहेत बघा, की द व्हेरियस लेबर्स लेजिस्लेशन्स enacted by सेंट्रल गव्हर्नमेंट कॅन बी क्लासिफाईड इन टू द फॉलोइंग डिफरंट बोर्ड कॅटेगरीज. ठीक आहे. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे कोण येतं बघा, सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे काय येतं की केंद्र शासन. सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे काय येतं बघा, केंद्र शासन. तर केंद्र शासनाने काय केलेले आहेत बघा, हे वेगवेगळे विविध कोण तर विविध जे काही आपले कामगार्स आहेत, लेबर्स आहेत, तर लेबर्ससाठी त्या कामगारांसाठी काय केलेले आहेत, एक ॲक्ट केलेले आहेत. वेगवेगळ्या डिफरंट कॅटेगरीमध्ये काय केलेले आहेत बघा, ॲक्ट केलेले आहेत आणि ते ॲक्ट्स खाली आहेत. ठीक आहे. तर कुठले कुठले आहेत बघा, तर हे कशासाठीचे ॲक्ट्स आहेत, तर लेबर्ससाठीचे काय आहेत बघा, हे ॲक्ट आहेत. कशासाठी, लेबर्ससाठीचे हे काय आहेत, ॲक्ट आहेत. ठीक आहे. तर फर्स्ट बघा, लॉ रिलेटेड टू इंडस्ट्रियल रिलेशन्स. इंडस्ट्रियल रिलेशन्सच्या रिलेटेडचा हा काय आहे बघा, लॉ रिलेटेड टू इंडस्ट्रियल रिलेशन. ठीक आहे. तर इंडस्ट्रियल रिलेशनचा लॉ. तर इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स म्हणजे काय बघा, इंडस्ट्रियलमधला जो काही वाद आहे, ठीक आहे, तो जो काही लॉ, ठीक आहे, त्याचा नियम, तर तो त्याचा ॲक्ट जो काय आहे बघा, अधिनियम ॲक्ट, तर किती 1947. इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स हा काय ॲक्ट बघा, 1947 हा ॲक्ट तयार झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर मग ट्रेड युनियनचा जो काय म्हणजे कामगारची जी काही संघटना असते बघा, तर तो ॲक्ट किती बघा, 1926 कामगार संघटना. ठीक आहे. हा आपला कुठला होता बघा, की इंडस्ट्रियल रिलेशन्सचा लॉ आहे, इंडस्ट्रियल रिलेशन रिलेटेड लॉ. तर त्याच्यामध्ये फर्स्ट काय होता बघा, इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स म्हणजे काय, ते जो कोणी औद्योगिक जो काही वाद असतो ना, तर तो ॲक्ट 1947. ट्रेड युनियन म्हणजे कामगारांची जी काही संघटना असते त्यांचा जो काही ॲक्ट 1926. ठीक आहे. लॉ रिलेटेड टू वॅगेज म्हणजे काय बघा, की वेतन संबंधितला लॉ. वेगेज म्हणजे काय येतं बघा, तर वेतन. वेगेज म्हणजे काय येतं बघा, वेतन. ठीक आहे. तर ह्याच्या संबंधितला काय येतो बघा, हा लॉ. तर नेक्स्ट काय आहे बघा, त्याच्यातला मिनिमम वेगेज. मिनिमम वेगेज म्हणजे काय, किमान वेतन कायदा. मिनिमम वेगेज म्हणजे काय येतं बघा, ॲक्ट किमान वेतन कायदा. हा काय आहे बघा, 1948. ठीक आहे. त्यानंतर पेमेंट ऑफ वेगेज ॲक्ट्स 1936. ठीक आहे. त्यानंतर पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट तर 1965. ठीक आहे. म्हणजे बोनसचा कायदा आणि वेतन कायदा. ठीक आहे. पेमेंट ऑफ वेगेज ॲक्ट्स म्हणजे वेतन कायदा आणि पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट्स म्हणजे काय, बोनसचा ॲक्ट, तो 1965. ठीक आहे. लक्षात आलं. हे कशाचं होतं बघा, वेतनचे जे काही वेतन रिलेटेडचे हे काय आहेत बघा, लॉज आहेत. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, लॉज रिलेटिंग टू सोशल सिक्युरिटी. लॉज रिलेटिंग टू सोशल सिक्युरिटी म्हणजे सोशल सिक्युरिटी म्हणजे सुरक्षित संबंधितले हे काय आहेत बघा, हे कायदे आहेत. कशातले, सुरक्षित संबंधितले हे काय आहेत बघा, कायदे आहेत. तर त्याच्यातले फर्स्ट काय बघा, एम्प्लॉईंग प्रोव्हिडंट फंड अँड मिससिलियन्स प्रोव्हिजन्स म्हणजे काय, जे काही कर्मचारी आहेत म्हणजे एम्प्लॉई. ठीक आहे. तर एम्प्लॉयांचे काय, तर प्रोव्हिडंट फंड म्हणजे भविष्य निर्वाह फंड असतो बघा, म्हणजे ती निधी. ठीक आहे. किंवा दुसरं काय आहे बघा, तर इतर तरतुदीतला जो काही कायदा आहे तो, तर तो कितीचा आहे बघा, 1952. ठीक आहे. एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स म्हणजे एम्प्लॉय जे कोणी आहे तर त्यांचं काय, स्टेट लेवलचं जे काही इन्शुरन्स असेल तो, तर तोचा ॲक्ट किती आहे बघा, 1948. ठीक आहे. लेबर वेलफेअर फंड ॲक्ट. लेबर वेलफेअर फंड ॲक्ट म्हणजे कामगारांचे जे काही कल्याण निधी वगैरे कायदा असतो ना, तर तो म्हणजे काय, वेबर फंड ॲक्ट, वेलफेअर फंड ॲक्ट. ठीक आहे. त्यानंतर बघा, पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी ॲक्ट. पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी ॲक्ट म्हणजे ग्रॅज्युटी असतो बघा, तर त्याचा ॲक्ट 1972. एम्प्लॉई कम्पेन्सेशन म्हणजे
कॉम्पेन्सेशन म्हणजे काय, भरपाई, म्हणजे जी काही एम्प्लॉई आहे तर त्यांचा भरपाईचा जो काही ॲक्ट आहे ना, तर तो 1923. तर हे कशा रिलेटेड होते बघा, सोशल सिक्युरिटी रिलेटेड हे काय होते, ॲक्ट होते. ठीक आहे. आपण कुठले कुठले बघितले ह्याच्यामध्ये बघा, इंडस्ट्रियल, त्यानंतर वेगेज आणि सोशल सिक्युरिटी. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा कोणत्या आहेत, तर लॉज रिलेटेड टू वर्किंग हवर्स, कंडिशन्स ऑफ सर्व्हिसेस अँड एम्प्लॉयमेंट. लॉज रिलेटेड काय आहेत बघा, टू वर्किंग हवर्स, कंडिशन ऑफ सर्व्हिसेस अँड एम्प्लॉयमेंट्स. ठीक आहे. तर हे कोणते कोणते ॲक्ट्स आहेत बघा ह्याच्यामध्ये, तर बघा एक सेकंड. तर ह्याच्यामध्ये बघा फॅक्टरी ॲक्ट्स काय आहे बघा, फॅक्टरी ॲक्ट्स तो किती आहे बघा, 1948. तर हे कशाचे ॲक्ट आहेत, तर कशा रिलेटेडचे आहेत, तर जे काय वर्किंग हवर्स आहेत आपले, तर वर्किंग हवर्स आणि म्हणजे कामाचे जेवढे आपले तास असतात म्हणजे हवर्स असतात ते, आणि कंडिशन्स म्हणजे जी काय वर्किंग आपली कंडिशन असते ती, म्हणजे अटी, कंडिशन्स म्हणजे काय ते आपली अटी. ठीक आहे. आणि सर्व्हिसेस अँड एम्प्लॉईज अँड सर्व्हिसेस आणि एम्प्लॉयमेंट. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये फर्स्ट काय बघा, फॅक्टरी ॲक्ट्स तो किती आहे, 1948. म्हणजे जो कोणती फॅक्टरी आहे तर फॅक्टरीचा ॲक्ट. ठीक आहे. म्हणजे कारखाना वगैरे असते ना, तर त्याचा ॲक्ट 1948. इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट ॲक्ट हा कितीचा आहे बघा, 1946. म्हणजे औद्योगिक रोजगार, जो काही एम्प्लॉयमेंट म्हणजे काय येतं बघा, रोजगार. ठीक आहे. त्यानंतर शॉप्स अँड कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट, शॉप्स अँड कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट. तर ते बघा रिस्पेक्टिव्ह स्टेटवर असतं. जे शॉप अँड कमर्शियल इस्टॅब्लिश ॲक्ट आहे तर ते रिस्पेक्टिव्ह काय असतं बघा, स्टेटवर असतं. शॉप म्हणजे काय, आपले जे काही दुकानं आहेत ते, आणि कमर्शियल जे काही ॲक्ट्स आहेत तर ते इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट्स. ठीक आहे. त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट लेबर्स म्हणजे जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतात बघा, तर ते कॉन्ट्रॅक्टर जे काही लेबर आहेत तर त्यांचा ॲक्ट म्हणजे काय, 1970मध्ये. ठीक आहे. इंटरस्टेट मिग्रंट एम्प्लॉई. ठीक आहे. काय बघा, इंटरस्टेट मिग्रंट एम्प्लॉय. तर तो ॲक्ट किती आहे बघा, 1979. ठीक आहे. तर म्हणजे आणखीन काय आहे बघा ह्याच्यामध्ये, वीकली हॉलिडे, साप्ताहिक सुट्टीचा जो काही कायदा आहे तर तो 1942. हे ॲक्ट म्हणजे काय, तर अशा रूल्सप्रमाणे जर आपण नाही, अशा रूलप्रमाणे आपण जर कोणतंही काम नाही केलं तर त्याच्यावर तो ॲक्ट काय होतो बघा, लागू होतो. ठीक आहे. त्यानंतर बघा नॅशनल अँड फेस्टिवल हॉलिडे ॲक्ट, म्हणजे नॅशनल आणि फेस्टिवल हॉलिडे ॲक्ट आहे. तर तो कितीचा आहे बघा, 1963. नॅशनल आणि फेस्टिवल हॉलिडे. ठीक आहे. तर नेक्स्ट काय बघा, तर काय बघा, प्लॅन्टेशन लेबर ॲक्ट. म्हणजे जो कोणी प्लॅन्टेशन म्हणजे काय, ते आपलं वृक्षारोपण, आणि लेबर म्हणजे आपले जो कोणी कामगार आहेत तर त्याचा ॲक्ट किती बघा, 1951. ठीक आहे. त्यानंतर बघा माइन्स ॲक्ट, म्हणजे काय की मायनिंग करणे. ठीक आहे. म्हणजे खण काढणे वगैरे, त्याचा ॲक्ट किती आहे बघा, 1952. द डॉक्टर वर्कर्स सेफ्टी हेल्थ अँड वेलफेअर ॲक्ट, म्हणजे डॉग्स वर्कर्स. तर तो कोणता ॲक्ट आहे बघा, तर डॉग वर्कर्स ॲक्ट हा आहे 1986. म्हणजे डॉग वर्कर्स म्हणजे हा कुठला ॲक्ट आहे, तर सेफ्टी असेल, हेल्थ असेल आणि वेलफेअर ॲक्ट असेल, तर तो कितीचा आहे, 1986चा. ठीक आहे. तर हे कशाचे रिलेटेड होते, तर वर्किंग हवर्स, कंडिशन ऑफ सर्व्हिसेस अँड एम्प्लॉयमेंट, म्हणजे सर्व्हिसेस आणि एम्प्लॉयमेंट ह्यांचे जे काही कंडिशन्स आहेत आणि वर्किंग हवर्सचे हे काय होते बघा, ॲक्ट होते. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट काय आहे बघा, नेक्स्ट कोणता ॲक्ट आहे, तर लॉ रिलेटेड टू क्वालिटी अँड एम्पॉवरमेंट ऑफ वुमन. लॉ रिलेटिंग टू क्वालिटी अँड एम्पॉवरमेंट ऑफ वुमन. ठीक आहे. तर म्हणजे काय येते बघा की, तर इक्वालिटी आणि एम्पॉवरमेंट ऑफ वुमन म्हणजे काय येतं
की महिला सबलीकरण संबंधितले हे काय आहेत बघा, लॉ आहेत. समानता आणि इक्वालिटी आणि एम्पॉवरमेंट ऑफ वुमन म्हणजे समानता आणि महिला सबलीकरण लॉ, समानता आणि महिला सबलीकरण लॉ. ठीक आहे. तर इक्वल रिम्युनेशन्स ॲक्ट हा कितीचा आहे बघा, 1976चा आहे. म्हणजे समान जो काही मोबदला आहे ना, तर तो ॲक्ट म्हणजे कितला, 1976. त्यानंतरनं बघा मॅटर्निटी बेनिफिट्स ॲक्ट, म्हणजे मॅटर्निटीचे जे काही बेनिफिट्स असतील तर मॅटर्निटी बेनिफिट्स ॲक्ट हा कितीचा आहे बघा, 1961चा आहे. ठीक आहे. तर हे कशाचे रिलेटेड होते, दोन लॉ. तर एक जो कोणी समानता आणि महिला सबलीकरणचा हे काय आहेत बघा, ॲक्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, प्रोहिबिटिव्ह लेबर लॉज, प्रोहिबिटिव्ह लेबर्स लॉ, म्हणजे जो कोणी आपले कामगार आहेत लेबर्स त्यांचे काय आहे प्रोहिबिटिव्ह लॉज, तर निषिद्ध कामगारांचे जे काही लॉज आहेत तर ते येते. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय येते बघा, बॉन्डेड लेबर सिस्टीम ॲक्ट्स 1976, म्हणजे जे काही मजूर यंत्रणा असतात बघा, तर मजूर यंत्रणा जे काही कामगार असतात तर त्यांचा जो काही ॲक्ट आहे तर तो काय आहे बघा, 1976मध्ये. चाइल्ड लेबर ॲक्ट, म्हणजे बाल कामगार जे आहेत बघा त्याच्यावर आता सध्या काय आहे बघा, बंदी आहे किंवा ते नियमांच्या विरोधात आहे बाल कामगार. ठीक आहे. तर ते कोणता ॲक्ट कितीचा आहे बघा, 1986. त्यानंतरनं बघा बिडी अँड किगर वर्कर्स ॲक्ट, म्हणजे बिडी आणि द बीडी अँड सिगारेट वर्कर्स ॲक्ट हा कितीचा आहे बघा, 1966. बीडी आणि सिगारेट वर्कर ॲक्ट हा जो काय आहे 1966चा आहे. ठीक आहे. त्यानंतरनं बघा सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस, म्हणजे वर्क प्लेसच्या ठिकाणी जे काही सेक्शुअल हॅरॅसमेंट आहे तर त्याची जे काही लॉ आहे तर तो काय असणार आहे बघा, प्रतिबंधित किंवा बंदी असलेल्या किंवा निवारण जिथं अशा गोष्टी घडत नाहीत तर अशा प्रकारचा हा काय आहे बघा, हा लॉ आहे, सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस, सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ वर्क प्लेस. ठीक आहे. तर हे कशाच्या रिलेटेड होते बघा, प्रोहिबिटिव्ह लॉज होते, प्रोहिबिटिव्ह लेबर लॉज होते. ठीक आहे. त्यानंतरनं बघा नेक्स्ट काय बघा, लॉज रिलेटिंग टू एम्प्लॉयमेंट अँड ट्रेनिंग, तर कशाचे बघा, एम्प्लॉयमेंट आणि ट्रेनिंगच्या रिलेटेडचे जे काय आहेत हे लॉज आहेत, म्हणजे रोजगार आणि प्रशिक्षण संबंधित लॉज, रोजगार आणि प्रशिक्षण संबंधित लॉज. ठीक आहे. त्यामध्ये बघा ॲप्रिशिएन्शियस ॲक्ट, म्हणजे ॲप्रिप्रिएंट्स ॲक्ट हा कितीचा आहे बघा, 1961. ॲप्रिप्रिएंट्स ॲक्ट्स हा कितीचा आहे, 1961. आणि एम्प्लॉयमेंट एक्सचेंजेस तर हा कितीचा ॲक्ट आहे बघा, 1959चा हा काय आहे बघा, ॲक्ट आहेत. तर हे फक्त काय होते, तर हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्ट होते. तर कशा रिलेटेडचे ॲक्ट होते हे सगळे बघा, तर हे लेबरच्या रिलेटेड सेंट्रल गव्हर्नमेंटनी काढलेले हे वेगवेगळ्या कॅटेगरीजमधले काय होते हे ॲक्ट होते. फक्त कशाच्या रिलेटेड, लेबर रिलेटेड वेगवेगळे सेंट्रल गव्हर्नमेंटनी क्लासिफाईड केलेले वेगवेगळ्या कॅटेगरीतले हे काय होते बघा, ॲक्ट होते. तर त्याच्यामध्ये कशा बघितलं आपण बघा, इंडस्ट्रियल रिलेशन्सचा एक बघितलं, वेगेजचा एक बघितलं, सोशियल सिक्युरिटी, त्यानंतरनं वर्किंग हवर्स आणि सर्व्हिस आणि एम्प्लॉयमेंटचे जे काही कंडिशन्स आहेत ते बघितले. त्यानंतरनं काय बघा, इक्वालिटी अँड एम्पॉवरमेंट ऑफ वुमन आणि प्रोहिबिटिव्ह लेबर लॉ, आणि लास्टचा बघितला तो म्हणजे काय बघा, एम्प्लॉयमेंट अँड ट्रेनिंग रिलेटेड लॉ. तर हे काय होते बघा, लेबर रिलेटेड सेंट्रल गव्हर्नमेंटनी केलेले डिस्ट्रीब्यूट म्हणजे क्लासिफाईड आणि कॅटेगरी वाईज केलेले काय आहेत बघा, हे लॉ आहेत. ठीक आहे. तर क्वेश्चन पेपरला तुम्हाला क्वेश्चन विचारला गेला तर कसा विचारला जाईल बघा, की 1976ला कोणता लॉ झाला, किंवा रिम्युनरेशन हा इक्वल रिम्युनरेशन ॲक्ट हा किती साली झाला, म्हणजे त्याचं साल विचारला जाईल फक्त त्या ॲक्टचा. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे की हे जे काही ॲक्ट्स आहेत, इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स असेल किंवा जे काही पेमेंट ऑफ वेगेज असेल, तर हे वेगवेगळे जे काही साल्स आहेत म्हणजे इसवी सन जे काय आहेत
तर ते आणि त्याच्या पुढचे जे काही नेम्स आहेत तर ते फक्त तुम्ही काय करायचं आहे बघा ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. तर MCQमध्ये हाच फक्त क्वेश्चन तुम्हाला काय केला जाईल, विचारला जाईल. ठीक आहे, तर लक्षात आलं तुम्हाला. तर ह्या चॅप्टरमध्ये आपण ह्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं बघा, लेजिस्लेटिव्ह ॲक्ट्स म्हणजे काय, तर आणि ते ॲक्ट्स कोण लोकल स्टेट आणि नॅशनल जे काही विधानसभेतून ते काय केले जातात बघा, कायदे तयार केले जातात आणि तेच अंमलात आणले जातात. तेच म्हणजेच काय असतात बघा, आपले लेजिस्लेटिव्ह ॲक्ट्स असतात. आणि लेबरच्या रिलेटेड व्हेरियस लेबरचे रिलेटेड सेंट्रल गव्हर्नमेंटनी काढलेले डिफरंट कॅटेगरीतले हे काय आहेत बघा, ॲक्ट्स आपण काय केलेले आहेत, बघितलेले आहेत. ठीक आहे, तर इथं हा पॉईंट काय झालेला आहे बघा, संपलेला आहे. ठीक आहे, थँक्यू.